नमस्कार. भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रात एक खूप मोठा बदल प्रस्तावित आहे. एक असा बदल जो इथल्या व्यवस्थेचं चित्रच पालटू शकतो. UGC, AICTE आणि NCTE या सगळ्या मोठ्या नियामक संस्थांना एकाच छताखाली आणणारं विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक. हे नक्की आहे तरी काय? चला आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच मोठ्या बदलाची सविस्तर माहिती घेऊयात. तर आज आपण काय काय बघणार आहोत. आधी आपण समजून घेऊ की सध्याची सिस्टीम इतकी गुंतागुंतीची काय आहे. मग बघूया हा नवीन आराखडा नेमका काय आहे, जुन्या आणि नवीन प्रणालीमध्ये नक्की काय फरक आहे. मग आपण केंद्रीकरणाच्या वादविवादाच्या मुळाशी जाऊ. इतकंच नाही तर अशा प्रयत्नांचा इतिहास काय सांगतो आणि या विधेयकाचं भविष्य काय असू शकतं यावरही आपण एक नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया. आणि हा बदल का गरजेचा आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी सध्याची परिस्थिती काय आहे हे बघावं लागेल. कारण खरं तर भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रात नियामक संस्थांचं एक असं जाळं आहे जे अनेकदा एकमेकांमध्येच अडकतं. एक विचार करा, एकाच कॉलेजला वेगवेगळ्या संस्थांकडून वेगवेगळे नियम येतात. एक संस्था सांगते अभ्यासक्रम असा हवा, तर दुसरी म्हणते इन्फ्रास्ट्रक्चर तसं हवं. या गोंधळात काय होतं? शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी दोघांचाही वेळ आणि शक्ती वाया जाते. आणि हीच तर आहे सध्याच्या सिस्टीममधली सगळ्यात मोठी अडचण. या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा प्लेअर कोण? तर UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन. हीच ती संस्था आहे जी देशातल्या बहुतांश युनिव्हर्सिटीजला मान्यता देते, त्यांचे नियम ठरवते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिग्री देण्याचा अधिकार देते. म्हणजे थोडक्यात काय, तर उच्च शिक्षणातली ही एक सुपर पॉवर आहे. मग येते AICTE म्हणजे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. नावावरूनच कळतंय की हिचं काम आहे इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी अशा सगळ्या टेक्निकल आणि प्रोफेशनल कोर्सेसवर लक्ष ठेवणं. त्यामुळे हिची भूमिकासुद्धा खूपच महत्त्वाची आहे. आणि तिसरी महत्त्वाची संस्था म्हणजे NCTE, नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन. ही संस्था काय करते तर देशातल्या शिक्षकांना ट्रेनिंग देणारे जे कोर्सेस आहेत जसे की B.Ed त्यांची क्वालिटी टिकवून ठेवते. आता बघा, या तीनही संस्था आपापल्या जागी मोठं काम करतात, पण त्यांच्यात ताळमेळ नाहीये. आणि याचमुळे संपूर्ण सिस्टममध्ये एक प्रकारची गुंतागुंत तयार झालीय. तर याच गुंतागुंतीतून बाहेर पडण्यासाठी सरकारनं एक धाडसी उपाय प्रस्तावित केला आहे. एकच संस्था जी या तिघांचीही जागा घेईल आणि तिचं नाव आहे विकसित भारत शिक्षा अधिष्ठान. या आयोगाचा उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. 3 वेगवेगळ्या नियामक संस्थांना एकत्र आणायचं आणि एकच सुटसुटीत पण प्रचंड शक्तिशाली अशी संस्था तयार करायची. खरं सांगायचं तर हा भारतीय उच्च शिक्षणाच्या इतिहासातला एक खूप मोठा बदल ठरू शकतो. तर हा नवीन आयोग कसा काम करणार? तो उभा आहे 3 मजबूत स्तंभांवर. पहिली आहे नियामक परिषद, दुसरी मानक परिषद आणि तिसरी मूल्यांकन परिषद. या तिन्ही परिषदा मिळून एक अशी सिस्टम बनवतील जी नियम बनवण्यापासून ते क्वालिटी तपासण्यापर्यंत सगळं काही सांभाळेल. यातली जी नियामक परिषद आहे ना, ती या नव्या सिस्टमची खरी ताकद असणार आहे. तीच ठरवणार की कोणत्या कॉलेजला डिग्री देण्याचा अधिकार द्यायचा आणि कोण नियमांचं पालन करत नाहीये. आणि जे नियम मोडतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा आणि दंड लावण्याचा अधिकार याच परिषदेकडे असेल. दुसरी आहे मानक परिषद. ही असेल शिक्षणाच्या गुणवत्तेचा पाया. हिचं काम काय असेल तर प्रत्येक कोर्समधून विद्यार्थ्यांना जे शिकायला हवं ते त्यांना मिळतंय की नाही हे बघणं. इतकंच नाही तर शिक्षकांची पात्रता काय असली पाहिजे हे ठरवून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची जबाबदारीही याच परिषदेची असेल. आणि तिसरी मूल्यांकन परिषद. हिचं काम आहे जाऊन तपासणं की कॉलेजेस खरंच तेवढ्या चांगल्या दर्जाची आहेत का जेवढा ते दावा करतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ही परिषद संस्थांना ग्रेडिंग किंवा मानांकन देईल, ज्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना योग्य कॉलेज निवडायला मदत होईल. बरं, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण जुन्या आणि नव्या सिस्टीममध्ये नेमका काय फरक आहे? चला एकाच नजरेत त्यांची थेट तुलना करून बघूया. इथे बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. जिथे आधी 3 वेगवेगळ्या संस्था होत्या तिथे आता एकच आयोग काम करेल. अनुदानाचा म्हणजे ग्रँट्सचा अधिकार आता थेट शिक्षण मंत्रालयाकडे जाईल, जे खूप मोठं पाऊल आहे. आणि एवढंच नाही तर IITs आणि IIMs सारख्या मोठ्या संस्थाही आता या आयोगाच्या कक्षेत येतील. आणि हो, सगळ्यात मोठा बदल म्हणजे दंडाच्या रकमेतली ही प्रचंड वाढ. आणि हा आकडाच सगळं काही सांगतोय. सरकार नियमांची अंमलबजावणी किती गांभीर्याने घेऊ इच्छिते हे यावरून स्पष्ट होतं. 1,000 रुपयांवरून थेट 2 कोटी रुपयांपर्यंत दंड. विचार करा, हा किती मोठा बदल आहे. पण जसं प्रत्येक मोठ्या बदलासोबत होतं तसंच या विधेयकावरही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आणि या चर्चेचा केंद्रबिंदू आहे केंद्रीकरण.
म्हणजे सगळ्या शक्ती एकाच ठिकाणी एकत्र आणणं. यामुळे व्यवस्था खरंच सोपी होईल की संस्थांची स्वायत्ता म्हणजे त्यांचं स्वातंत्र्य धोक्यात येईल? जे या विधेयकाच्या बाजूने आहेत त्यांचं म्हणणं आहे की यामुळे सिस्टममध्ये सुसूत्रता येईल. AICTEचे माजी अध्यक्ष SS मंथा यांचं म्हणणं आहे की या सगळ्यांना एकत्र आणल्यामुळे नियमांमधला गोंधळ दूर होईल आणि सगळ्यांना एक स्पष्ट दिशा मिळेल. पण दुसरीकडे अनेक शिक्षक संघटना आणि शिक्षण तज्ज्ञांनी स्वायत्ततेचा मुद्दा उचलून धरला आहे. त्यांचं म्हणणं आहे की जर ग्रँट्सवर मंत्रालयाचं थेट नियंत्रण आलं तर सरकारी हस्तक्षेप वाढू शकतो आणि यामुळे विद्यापीठांना आपले निर्णय स्वतंत्रपणे घेण्याचं जे स्वातंत्र्य आहे त्याला धोका पोचू शकतो. तर मग मुख्य चिंता कोणत्या आहेत? 1. नियम बनवणं आणि पैसे देणं हे वेगळं केलं जातंय. 2. अनुदानावर मंत्रालयाचं थेट नियंत्रण येतंय. 3. IIT IIM सारख्या मोठ्या संस्थांची स्वायत्तता कमी होण्याची भीती आहे. आणि 4. AICTE सारख्या मोठ्या संस्थेला दुसऱ्या संस्थेत विलीन करणं हे एक मोठं आव्हान आहे. हे या विधेयकासमोरील काही मोठे प्रश्न आहेत. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे असा प्रयत्न काही पहिल्यांदाच होत नाहीये. उच्च शिक्षण प्रणालीमध्ये एकच नियामक आणण्याचा विचार याआधीही अनेक वेळा झालेला आहे. इतिहासात डोकावून पाहिलं तर आपल्याला दिसतं की 2011 मध्ये असाच एक प्रयत्न झाला होता, पण तो मागे घ्यावा लागला. मग 2014 मध्ये आलेल्या नवीन सरकारनेही तो पुढे नेला नाही. 2018 मध्ये पुन्हा एकदा UGCच्या जागी नवीन आयोग आणण्याचा मसुदा आला, पण त्याचंही काही झालं नाही. अगदी 2020च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातही हीच शिफारस होती. पण प्रत्येक वेळी केंद्रीकरणाचा वाद आणि स्वायत्ततेची चिंता या 2 कारणांमुळे हा प्रस्ताव पुढे जाऊ शकला नाही. त्यामुळे यावेळचा प्रयत्न यशस्वी होणार का हा प्रश्न खूपच महत्त्वाचा बनतो. तर मग इतकी वर्ष रखडलेल्या या मोठ्या बदलाचं आता पुढे काय होणार आहे? सध्याची परिस्थिती अशी आहे की हे विधेयक लोकसभेत मांडल्यानंतर ते अधिक सखोल विचारविनिमयासाठी एका जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे म्हणजे JPCकडे पाठवण्यात आला आहे. याचा अर्थ काय? तर आता या विधेयकातल्या प्रत्येक मुद्द्यावर बारकाईने चर्चा होईल, वेगवेगळ्या तज्ज्ञांची मतं घेतली जातील आणि त्यानंतरच ही कमिटी आपला रिपोर्ट सादर करेल. तर मग शेवटी प्रश्न तोच आहे, हा नवीन आराखडा भारतीय शिक्षण व्यवस्थेसाठी खरंच एक मजबूत आणि सुव्यवस्थित भविष्य घडवेल की संस्थांच्या स्वातंत्र्यासाठी नवीन आव्हानं निर्माण करेल? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत्या काळातच मिळेल आणि म्हणूनच या विधेयकाच्या पुढील प्रवासावर लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.